हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पुढच्या रेसिपीसाठी वळूया. तर मी तुमच्यासाठी छान अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, मच्छी रस्सा. त्यासाठी मी जे काही साहित्य लागत आहे ते घेऊन दाखवते. तर मी कांदा घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे. थोडंसं कढईमध्ये तेल टाकून थोडंसं ब्राऊन कलर करून घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता आलं लसूण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर आणि ह्याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर मी कांदा पण ब्राउन करून घेतलेला आहे. म्हणजे ब्राउन म्हणजे थोडासा काळा वगैरे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. तर मी सकाळी मासे आणले होते आणि असं झालंय, की 2 दिवस आमच्याकडे ना लाईटच टिकत नाही दिवसभर. तर त्यासाठी मी माशाची भाजी दुपारी बनवलेली नाहीये. ती संध्याकाळचीच बनवलेली आहे. हा व्हिडिओ संध्याकाळचा आहे आणि तुम्ही पाहू शकता मी मासे फ्रीझरमध्ये काढून साईडला ठेवलेले आहे आणि जे काही मसाले आहेत ते मी तेल कढईमध्ये तेल ठेवून त्याच्यामध्ये मसाला ॲड केलेला आहे आणि हा जे मसाला आहे आपल्याला पूर्ण चांगला तळायचा आहे आणि व्हिडिओ स्किप न करता असाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मी पूर्ण असा मसाला वाटून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कढईमध्ये ॲड करून त्याला चांगल्यापैकी मी तळून घेतलेला आहे आणि आपला जे मसाले आहे, बेसिक मसाले ते ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. तर मी घेतलेलं आहे काश्मीरी लाल तिखट. आपल्या मच्छी रस्सा म्हणल्यावरती थोडंसं तरी वगैरे असते. त्याच्यासाठी मी थोडंसं काश्मीरी लाल तिखट ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि 2 चमचे मी चिकन मसाला पण ॲड केलेला आहे आणि 2 चमचे मटण मसाला. मी हेच मसाले कंटिन्यू वापरते. तुम्ही म्हणत असताल प्रत्येक भाजीत हेच मसाले आहेत का? हो, मी हेच यूज करते. तर मी होममेड मसाला टाकलेला आहे साधारणपणे 1 चमचा आणि 1 चमचा मी हळद ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ पण ॲड करणार आहे. सॉरी केलेलं आहे. तर आपले जे काही मसाले आहेत ते गॅसचा फ्लेम कमी करून एकदम व्यवस्थित आणि थोडंसं दमाने आपल्याला पूर्ण मसाला तळून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला मसाला चांगला तळत नाही तोपर्यंत भाजी पण छान होत नाही. म्हणून मी थोडंसं गॅस कमी जास्त करून मी मसाला पूर्ण चांगल्यापैकी जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मी असाच तळून घेणार आहे. आपला मसाला चांगला तळत आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर पण करा. तर आपला मसाला पूर्ण असा तळून झालेला आहे. तर मसाला तर तळलेला आहे. पण आता ह्याच्यामध्ये मी जे आपले चिलापी म्हणजे आहे आणि हे जे चिलापी आहेत ना, पारगावचे एकदम फेमस जिलापी आहे. कारण का चिलापीच नाही प्रत्येक म्हणजे मासा आहे एकदम खायला छान लागतो. कारण का जे आमच्याकडचे पाहुणे वगैरे आहेत त्यांना पारगावचे मासे खूप आवडतात. कारण अ, आमच्याकडे नदी आहे तर ते फ्रेश मासे भेटतात, जिवंत वगैरे. बर्फातले मासे भेटत नाही. तर माझ्याकडनं मिस्टेक झाली कारण मी फ्रीझरमध्ये ठेवले होते. कारण लाईटच नव्हती त्याच्यामुळं. नाहीतर ही आमच्याकडे ताजीच माशांची भाजी होती. आणि तुम्ही पाहू शकता जे मसाला मी तळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण मासे टाकून त्याच्यामध्ये ते मसाल्यामध्ये पूर्ण त्याला फ्राय करून घेणार आहे. पण आपला जो मसाला आहे ना, ते एकदम माशांच्या जे कट मारून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये जाऊन पूर्ण मासा असा फ्लेवर होईल तसं मी तळून घेत आहे. तर माझी सिक्रेट रेसिपी म्हणली की तुम्हाला माहितीच आहे मी प्रत्येक भाजीमध्ये काय ॲड करते. तर ह्याच्यामध्ये पण मी गावरान तूप 1 पळी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि तुम्ही म्हणत असाल की कधी कसं काय? पण तुम्ही एकदा करून बघा. खूप छान टेस्ट खूप छान येते. त्याच्यामुळे मी थोडंसं 1 पळी गावरान तूप ॲड केलेलं आहे. तर आता आपली एकदम मसाले वगैरे, मासे वगैरे तळून झालेले आहे मसाल्यामध्ये आणि आता जेवढं पाणी लागत आहे तेवढं टाकणार आहे. मला फार पातळ नाही करायची भाजी, थोडीशी रपरपीत करायची आहे. थोडी म्हणून मी पाणी थोडंसं क्वांटिटी कमी टाकलेली आहे. थोडंसं फार अजून पाणी टाकणार आहे. तर मी पूर्ण पाण्यामध्ये जे मासे आहेत पूर्ण एकत्र करून घेते. थोडंसं मला हे वाटत होतं जरा भाजी घट्ट झाली म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये अजून पाणी मी ॲड करणार आहे. फार काही नाही. जसं की बाजरीची भाकरी आहे. समजा चुरून जर खायची म्हणले, की त्याला रस्सा खूप लागतो त्याच्यामुळे मी थोडीशी भाजीचं पाणी वाढवलेलं आहे आणि आपली जी भाजी आहे एक उकळी घेतली होती त्याला मी आणि ह्याला 5 मिनिटं लागतात ते. म्हणजे 5 मिनिटं पण खूप होतील कारण जी आपली मासे आहेत ना ते लगेच शिजून होतात. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीर धुवून घेतली होती आणि नंतर ह्याच्यामध्ये टाकलेली आहे.
तर मी लाल मसाला वगैरे सगळं टाकलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि आपल्या भाजीला जी कलर आहे ते किती छान आलेला आहे आणि तरी वगैरे आणि गावाकडचे शक्यतो भाज्या असेच असतात आणि सॉरी मी पण गावाकडचीच आहे. तर मी जेवढे मासे होते त्याच्यातले अर्धेच माशांची भाजी बनवलेली आहे आणि मला बरेच दिवस झाले की मला हे असे मासे आवडतात. ही रेसिपी पण तुमच्याशी शेअर करणार आहे. मी तव्यामध्येच बनवणार आहे, कारण काय तव्यातले मासे खूप छान लागतात असे म्हणजे मी ज्यावेळेस मला हे असे मासे आवडतात ना, मी असे तव्यामध्ये बनवते. तर मी भरपूर लसूण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घेऊन मी लसूण हा ठेचून घेतलेला आहे. पेस्ट वगैरे काही केलेली नाहीये आणि आता मी हा कांदा मसाला यूज करणार आहे. तर कारण कांदा मसाला जे आहे ना, ते तिखट लागत नाही. त्याच्यामुळं ते आपण आणि मसाला कसं असतं माशाच्या सोबत थोडासा मसाला जर असला ना, तर खायला छान लागतो. त्याच्यामुळे मी हा कांदा मसाला यूज केलेला आहे. साधारणपणे मी टाकलेला आहे 4 चमचे. आणि 1 चमचा ह्याच्यामध्ये हळद मिक्स करून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मी गॅसचा फ्लेम एकदम कमी केलेला आहे आणि जे मसाला आहे फक्त मी मिश्रण एकत्र करते. कारण आपल्याला जे मिश्रण म्हणजे मसाला वगैरे आहे ना, हाय फ्लेम केलं की ते गॅसचं मसाला जळून जातो. तर कमी गॅसवरती मी हे केलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये जे मासे शिल्लक होते म्हणजे अर्धे मासे जे होते तव्यावरतीच तव्यावरती फ्राय करणार आहे. तर जेवढे काही मासे आहेत बसतील तेवढं सगळं मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि खूप जरा जास्तच झाले होते. तर आलटी-पलटी करण्यात थोडासा प्रॉब्लेम येत होता. तर ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं होतं. तर मी थोडंसं वरूनच ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे. जास्त फार नाहीये. कारण आपण ज्यावेळेस लसूण टेचताना जर मीठ ॲड केलं ना, त्यानंतर थोडंसं मीठ लागतं. त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता कसं कमी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याला झाकून ठेवणार आहे. थोडासा मी वरून कांदा मसाला ॲड केलेला आहे. कांदा मसाला तिखट नसतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. तर झाकून ठेवल्याच्या नंतर वाफेवरती पण होऊन जातं आणि खूप असं म्हणजे कमी गॅसवरती जास्त ठेवलं तर त्याला पाणी पण सुटतं. तर पाणी न सुटता थोडंसं लक्ष द्यायचं. कारण आपण झाकलं की सगळं वाफ तयार त्याची तयार होते आणि मग पाणी जास्त होतं. तर पाणी नाही पाहिजे माझ्या मते फक्त तेलातच फ्राय झाले पाहिजे. त्याच्यासाठी मी थोडासा गॅसचा फ्लेम वाढवला होता. तुम्ही पाहू शकता आता पण वाढलेला आहे आणि दोन्ही साइड मी जे साइड आहेत ते दोन्ही तळून घेणार आहे. आणि आमच्याकडे दिवसभर लाईट नसते त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येत होता. 2 ते 3 दिवस झाले असंच होते. त्याच्यामुळे मला पटपट आवरायचं होतं. तर मी जेवढे काही मासे होते तेवढे जेवढे बसतील तव्यामध्ये सगळं टाकून दिलेले आहे आणि थोडंसंच प्रॉब्लेम आलेला आहे. तर तुम्ही ही माझी रेसिपी जी आहे ना, नक्की ट्राय करा. कारण ते ह्याची ह्या माशाची जी टेस्ट वगैरे आहे ना, खूप छान लागते. आपण मासे कडक फ्राय वगैरे करतो. काय बरंच काय करू शकतो माशामध्ये. पण हे पण तुम्ही एकदा ट्राय करा. कारण लसूणमध्ये जी टेस्ट वगैरे असते ना, खूप छान लागते. तर जवळपास आपले जे मासे आहेत ते पण फ्राय होत आहे. व्हिडिओ स्किप न करता असा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तव्यातले जे मासे आहे ना, एकदम बनून तयार झालेले आहे. किती छान वाटतं ते पाहू शकता तुम्ही. त्याचे तेल वगैरे जास्त नाहीये. आपण घेताना पण कमी वगैरे घेऊ शकतो. तर फायनली माझी डिश तयार झालेली आहे. मच्छी रस्सा आणि मच्छी तवा फ्राय. तर हा रेसिपी तुम्हाला कसा वाटला? नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझ्या छान-छान अशा रेसिपीचे नोटिफिकेशन पडून जातील. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. बाय. टेक केअर.